नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला मिल्क केक ही रेसिपी दाखवणार आहे। मिल्क केक बनवण्यासाठी मी 2 लिटर म्हशीचं दूध कढईमध्ये ओतून घेत आहे। हे दूध मी गॅसवर गरम करत ठेवणार आहे। दूध तळाला लागू नये म्हणून मी सतत ढवळत राहणार आहे। दूध आटून अर्ध झालेलं आहे, तर ह्या दुधामध्ये मी 1 कप साखर घालत आहे। ह्या उकळत्या दुधामध्ये मी 1 चिमूट लिंबू फूल म्हणजे सायट्रिक ॲसिड घालत आहे। दूध जाडसर दिसायला लागलंय, याचा अर्थ आपलं दूध फाटायला सुरुवात झालेली आहे। मिल्क केक बनवत असताना गॅसची फ्लेम ही मध्यम आचेवर ठेवावी। दुधातलं पाणी आटायला सुरुवात झालेली आहे, तर आता यामध्ये मी वेलची पावडर आहे ती घालते। दुधातील पाणी संपूर्ण आटून त्याचा खवा तयार झालेला आहे, तर ह्या खव्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालते आणि पुन्हा हा खवा ढवळून घेते। पुन्हा अजून मी 2 चमचे साजूक तूप घालते आणि पुन्हा परतून घेते। खव्यातलं पाणी पूर्णतः आटलेलं आहे आणि छानपैकी सोनेरी कलर खव्याला आलेला आहे। तर मी आता गॅस बंद करते
मिल्क केक तयार करण्यासाठी मी एक ट्रे घेतलेला आहे। त्या ट्रेमध्ये बटर पेपर लावून त्याच्यावर मी तूप लावलेलं आहे। ह्या ट्रेमध्ये मिल्क केकचं मिश्रण ओतून ते मी सेट करून घेत आहे। सेट केलेल्या मिल्क केकच्या मिश्रणावर बटर पेपर लावत आहे आणि त्याच्यानंतर शालमध्ये गुंडाळून 8 तासासाठी ठेवून देत आहे। 8 तास झालेले आहेत, तर शालीमधून मी तो ट्रे बाहेर काढते। छानपैकी मिल्क केक तयार झालेला आहे। सुरीच्या सहाय्याने चारी साइडने मिल्क केक मोकळा करून घेत आहे। आता हा ट्रे मी ताटामध्ये उलटा करत आहे। छानपैकी मिल्क केक तयार झालेला आहे। तर आता ह्या मिल्क केकच्या मी वड्या पाडत आहे। वड्या पाडून झालेल्या आहेत। उत्कृष्ट आणि स्वादिष्ट असा मिल्क केक तयार झालेला आहे। आपणही तो करून पाहावा आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स करायला विसरू नये। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये। धन्यवाद।